हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण तुमचा पुढचा चॅप्टर सुरू करणार आहे. मधला 5वा चॅप्टर आपला राहिलेला आहे. मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत 5वा चॅप्टर. मी 6वा आणि 7वा घेणार आहे. बघा मग याच्यामध्ये काही भाग काढून टाकलेला आहे. मग क्लासिफिकेशन आहे हे तुम्ही 8वी 9वीत पाहिलेलं होतं. हे जे क्लासिफिकेशन आहे हा चार्ट तुम्ही मला कंप्लीट करून पाठवून द्यायचा आहे. आता कॅन यू रिकॉलचा एक जो भाग आहे मी तुम्हाला बघत सांगते की कोणता भाग कमी झालेला आहे आणि कोणता नाही. कॅन यू रिकॉल हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड, जो हा भाग आहे हा यातला काढून टाकलेला आहे. बघा हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड पण एक छोटासा ओव्हरलुक म्हणून आपण घेतोय. यू मस्ट आर लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल अराउंड यू. सम ॲनिमल आर टू स्मॉल वेअर ॲज सम आर टू बिग. सम ॲनिमल्स आर टेरिस्ट्रियल वेअर आर सम आर ॲक्वॅटिक. सम ॲनिमल्स क्राउल ऑन लँड, सम स्विम इन द वॉटर वेअर ॲज सम फ्लाय इन द एअर. बघा काही ॲनिमल काय असतात, लहान असतात, काही मोठे असतात. काही जमिनीवर राहणारे असतात तर काही पाण्यामध्ये, तर काही लँडवर राहतात. ठीक आहे, तर काही पोहत असतात तर काही आकाशात उडत असतात. म्हणजे सम ॲनिमल्स हॅव स्केल ऑन द स्किन वेअर हॅव सम हॅव फिदर. काही ॲनिमलच्या त्वचेवर स्केल असतात, खवले असतात, तर काहींच्यावर पंख असतात. ठीक आहे, इन धिस वे देअर आर अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल टू. त्यामुळे काय होतं, या ॲनिमल्समध्ये खूप विविधता दिसून येते. अकॉर्डिंग टू द रिसेंट स्टडी एस्टिमेट नंबर ऑफ द ॲनिमल स्पेसिस ऑन द अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. बघा जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंतच्या स्टडीमध्ये एकूण 7 लाख अशा स्पेसिस आपल्याला अर्थवर पाहायला मिळतील. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसिस. However, if group and subgroups of the animals are formed depending upon the similarities and difference, it will make it very easy study such vast variety of animals. बघा काय सांगितलेलं आहे मग की आपण काय करायचं आहे, ग्रुप, आणि जर आपण त्याचे ग्रुप सबग्रुप बनवले ॲनिमलचे, प्राण्यांचे, तर त्याच्यावर कशावर डिपेंड होऊन हे ग्रुप सबग्रुप बनवायचे, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, काय सारखेपण आहे काय वेगळेपण आहे, त्याच्यावर आपण या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. ठीक आहे, आता पुढचा जो भाग आहे तो बघा पेज नंबर 62 वरचा कुठला भाग स्किप झालाय ते मी बघतीये. टाईम टू टाईम हा जो आहे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे. त्याचसोबत याचमधला हा नॉन कॉर्डेटचा एक भाग आहे हा काढून टाकलेला आहे. इथे आपल्याला बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट, म्हणजे आपल्याला जी ॲनिमलची स्टडी आहे, प्राण्यांची जी अभ्यास आहे तो व्यवस्थित करता येऊ शकतो. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल फ्रॉम द ग्रुप हेल्प टू अंडरस्टँड अबाउट द इंटायर ॲनिमल ग्रुप्स. म्हणजे काही प्राण्यांचा जर त्या ग्रुपमधला अभ्यास केला तर बाकीच्या प्राण्यांची सुद्धा आपल्याला कळून जातात किंवा माहिती होते आपल्याला जास्तीत जास्त. थर्ड आहे इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. आपल्याला प्राण्यांची जी उत्क्रांती आहे ती कशी झाली हे समजू शकतं. त्याचप्रमाणे ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. आपण जे ॲनिमल आहेत हे ग्रेट ॲक्युरसी क्लिअरली आपण ओळखू शकतो त्या ॲनिमल्सला. इट हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला हेल्प करणार आहे कशासाठी, तर ॲनिमलचं रिलेशन दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर, सजीवांबरोबर कसं आहे यासाठी. इट हेल्प टू अंडरस्टँड द हॅबिट ऑफ इच ॲनिमल अँड इट एक्झॅक्ट रोल इन द नेचर. हे आपल्याला हेल्प करणार आहे की त्या प्राण्याचं हॅबिटेट काय आहे आणि त्याचबरोबर त्याचा एक्झॅक्ट रोल काय आहे नेचरमध्ये ते शोधण्यासाठी. इट हेल्प टू अंडरस्टँड व्हॅरियस ॲडॉप्टेशन शोन बाय ॲनिमल्स. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ॲनिमलनं कोणकोणत्या ॲडॉप्टेशन करून घेतलेले आहेत स्वतःमध्ये हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे. आता बघा ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनचे ह्याच्यामध्ये 2 ग्रुपमध्ये होत आहेत, नॉन कॉर्डेट ॲनिमल, नॉन कॉर्डेट्स अँड द कॉर्डेट्स. ठीक आहे, बघा मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता भाग कमी केलेला आहे ते बघायचं आहे. 1-2 मिनटं मी पाहते ह्याच्यामध्ये कोणता भाग कमी केलेला आहे. परिच्छेद 2 म्हणजे हा जो नॉन कॉर्डेटाचा भाग आहे हा यांनी पूर्णपणे काढून टाकलेला आहे. आता आपल्याला पुढचा जो आहे कॉर्डेटा बघायचा आहे. ठीक आहे,
बघा, आपल्याला त्यांनी कॉर डेटा सांगितलेला आहे. याच्यामध्ये कॉर डेटाची कॅरेक्टर्स बघा काय आहेत, गुणधर्म. बॉडी इज अ सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्डमुळे बॉडी सपोर्ट झालेली असते. फॅरेंजियल गिल स्टिट और द लंग्स आर प्रेझेंट. श्वसन करण्यासाठी, रेस्पिरेशनसाठी गिल स्टिट्स असतात किंवा लंग्स असते. नर्व कॉर्ड इज अ प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी, इट इज हॅलो. आता जी नर्व कॉर्ड असते ती कुठल्या बाजूला असते, चेतारज्जू जी असते ती कुठल्या बाजूला असते, तर डॉर्सल साईडला बॉडीच्या. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत ज्या आपण 9वीत पाहिलेल्या आहेत. हर्ट इज अ प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. हे एकूण 4च कॉर्ड डेटाचे बघा काय आहेत कॅरेक्टर आहेत. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द ॲनिमल बॉडी. आता नोटोकॉर्ड जे आहे हे काय आहे, लॉंग आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते डॉर्सल साईडला आहे. इट इज केप द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. बघा, आता डू यू नो हा खालचा जो भाग आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे. डू यू नो ऑल द कॉर्डेट ॲनिमल आर ग्रुप्ड टुगेदर इन द सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज द सेम, फायलम कॉर्डेटा. बघा, जे सगळे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत ते एकत्रपणे आपण एका फायलममध्ये ठेवले आणि त्या फायलमला आपण नाव दिलं कॉर्डेटा. द फायलम हॅज बी डिवायडेड इंटू द 3 सब फायला ॲज अ युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. आता त्या फायलमचं पुन्हा आपण डिवाइड केलं सब फायलममध्ये. बघा, पहिला जो होता फायलम कॉर्डेटा होता. आता फायलम कॉर्डेटाला आपण 3 भागात सब डिवायडेड केलं. दॅट इज द सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड सब फायलम व्हर्टिब्रेटा. ठीक आहे. मग सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज फर्दर डिवायडेड इंटू द 6 क्लासेस. बघा, हा जो सब फायलम व्हर्टिब्रेटा आहे हा पुन्हा 6 क्लासेसमध्ये डिवाइड होणार आहे. ते बघा कोणते क्लासेस आहेत. क्लास सायक्लोस्टोमाटा, दुसरा आहे तो पायसेस आहे, ॲम्फिबिया आहे, रेप्टालिया आहे, एव्ज आहेत आणि मॅमॅलिया. हेच आपल्याला ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. बघा, आता सब किंगडम ॲनिमालिया 2 भागामध्ये डिवाइड झाला. सब किंगडम नॉन कॉर्डेटा आणि सब किंगडम कॉर्डेटा. फायलम सब किंगडम नॉन कॉर्डेटा जो आहे याच्यामध्ये फायलम एवढे 10 फायलम आपल्याला आढळत आहेत. प्रोटोझोआ एक आहे म्हणजे आदिजीव. प्रॉरिफेरा जो आहे तो प्रॉलिफेरा म्हणजे रंध्रीय असतात ते. त्याचबरोबर निडारिया आणि त्याचबरोबर प्लॅटीहेल्मिंथिस, त्याचबरोबर ॲस्केलमिंथिस, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. बघा, ॲनेलिडा जे आहेत ते म्हणजे वलई जे असतात ते. त्याचबरोबर अर्थ्रोपोडा एक ग्रुप आहे. मोल्युस्का म्हणजे जे अतिशय मऊ त्यांची बॉडी असते त्याला आपण मोल्युस्का म्हणतो. इकायनोडर्माटा एक आहे, कटकचर्मी, आणि हेमिकॉर्डेटा एक आहे, अर्धसमपृष्ठरज्जू असं आपण त्याला म्हणतो. अर्धसमपृष्ठरज्जू असं आपण त्याला म्हणतो. आता बघा, हा नॉन कॉर्डेटा तर आहेच, पण कॉर्डेटा इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बघा, फायलम कॉर्डेटा जो आहे तो 3 भागामध्ये ह्या चार्टमध्ये आपण पाहिलं होतं. फायलम कॉर्डेटा 3 भागामध्ये डिवाइड झाला. युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आता ह्या 2 नाही तर हा व्हर्टिब्रेटा फक्त ह्या 6 मध्ये डिवाइड झाला. सायक्लोस्टोमाटा, ठीक आहे, म्हणजे चक्रमुखी जे असतात ज्यांचा जो आकार असतो शरीराचा तो चक्रासारखा असतो. पायसेस जे आहेत मत्स्य प्राणी जे असतात ते. ॲम्फिबिया जे आहेत उभयचर. रेप्टालिया जे आहेत ते सरपटणारे जे असतात ते. एव्ज म्हणजे पक्ष्यांचा ग्रुप येतो ह्याच्यामध्ये. आणि मॅमॅलिया म्हणजे जे सस्तन प्राणी असतात ते ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. बघा, this system of the animal classification was in practice till now. However, nowadays new system of the classification is followed. We will study this system of animal classification in brief. ही आता जुनी एक सिस्टीम झालेली आहे पण सध्या एक नवीन सिस्टीम आहे ती आपण पाहायची आहे. At present, according to the 5 kingdom classification by the Robert Whittaker, all multicellular animals are included in the kingdom Animalia. रॉबर्ट विटकर हे एक सायंटिस्ट होते ज्यांनी शोधून काढली 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आणि त्यामध्ये किंगडम अॅनिमालिया हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट किंगडम होता. धिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर, सेगमेंटेशन ॲटसेट्रा. ठीक आहे. आता आपण यातला भरपूर या चॅप्टरमधला भाग त्यांनी स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. मी शिकवत तुम्हाला सांगत जाईन. तुम्हीही एक काम करायचं आहे, तुम्हाला कमी झालेल्या भागाचा PDF पाठवलेला आहे. पुस्तकामध्ये तुम्ही एकदा तो PDF ओपन करा आणि पुस्तकामध्ये व्यवस्थित खुणा करून घ्या कुठून कुठे कमी झालेला आहे. त्यांनी तिथे व्यवस्थित मेन्शन केलेला आहे. आणि जर तुमच्याकडे तो PDF नसेल तर मला मेसेज करा की आमच्याकडे तो PDF नाही आहे, मी तुम्हाला तो सेंड करते. आणि तुम्हीसुद्धा बघत चला की मी जो भाग सांगते स्किप केलेला आहे तो स्किप केलेला आहे का. तुम्हीसुद्धा हे बघायचं आहे आणि एखादा भाग जर राहिला असेल तर मला तुम्ही नक्की सांगा. ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे, तुम्हीही सांगा
ठीक आहे. आणि जर PDF नसेल तर मला नक्की सांगा. PDFमध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. ठीक आहे. यात काही शंका असेल तर मला नक्की विचारा. राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ.